तर आज आमच्याकडे मिसळचा प्लॅन आणि आमची वहिनी मिसळ बनवतात. तिखट हा याचं डाळ दूर निघालो आणखी त्याच्यासाठी. तर गुड मॉर्निंग. आज आहे 5वा दिवस. बघता बघता 5 दिवस पूर्ण झाले आणि गणपती आहेत 7 दिवसाचे. तर काल आमच्या वाडीमध्ये भजन झालं. आमच्या वाडीचं भजन मंडळ होतं आणि पहिल्यांदाच भजन केलेलं. मस्त भजन झालं. व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. आणि आज चालू आहे आपण काकीच्या माहेरी कुर्लीला आणि बघू संध्याकाळी पण आपल्याकडे भजन आहे. हळवलचं भजन. हळवलचं नाही, कुठलं आहे, हरकुळचं भजन आहे. तर बघू काय काय होतं संध्याकाळी तुम्हाला दाखवेन मी. रस्ते गावात सगळे असेच आहे रस्ते. खायच्या गावात जा रस्त्याकडे गत म्हणून ती आपली बरी आहे. खाली जायचं ना. कुठे आहे? कुठे? इथं थांबाय बाई. हे समोरच आहे. इथं थांबवतोस. तर आपण काकीच्या घरी आलोय. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. हे पाहू शकताय माझ्या मागे घर आहे आणि इथं दर्शन करून 2-3 ठिकाणी मित्राकडे जायचं आहे. मराठ्यांकडे, तिथून पाटलांकडे आणि मग रिटर्न. तर चला हय जाऊचा या. होम बीम करून परत ते करावं लागतं जास्त ना. तर आज आमच्याकडे मिसळचा प्लॅन आणि आमची वहिनी मिसळ बनवता आणि मास्टर कुक आपल्याकडे अंकिता पण आहे. तर सांगताना आपण काय काय टाकलं त्याच्यामध्ये त्याच्याकडे देतोय मी. अंकिता आपण काय काय घातलं होता मिसळमध्ये? काय घातलं? कोल्हापुरी मिसळ मसाला, कोल्हापुरी मसाला, कांदो टाकलं आणि वाटप टाकलं. मीठ या सगळ्या घातलेला. हा होय होय. चुलीवरची करतो आम्ही झणझणीत मिसळ. कोकणात त्याच्यात आम्ही फक्त घालूचा राहुला खोबरा. खोबरा घातलं की झाले कोकणातली मिसळ. हा मग झाली. कसा दिसता अंकिता? लाल भडक दिसता. त्याच्यामध्ये आम्ही आता पाणी घातलं जरा, कारण की जरा चटणी जळाक नको म्हणून. आणि हय हा मटकी हे आपण त्यात टाकतलो. हे आपले विविध प्रकारचे मसाले. हे बघा, हे मसाले इतके टाकलं. ह्या काय अंकिता दाखवता तुमका मटकी. चव बघणार. हा आता कलर बरो येलो. कांदे आम्ही ते का हे केलं, बारीक करून ते का आम्ही भाजलो. बरा नाही लावू कट्टा मागची. अंकिता काय चालला? मटकी. ही मटकी उकडून घेतलेली हा. मग जरा घेऊन बघ चव.
होय चव कशी लागते काय कमी आहे? मीठ कमी आहे? सगळं नाही ताज म्हणजे तिखट असतली फक्त मीठ होया. मीठमुळे जरा समजत नाही. बघ आई पहिला तू बघ त्यात किती आहे मग तसं मीठ टाक. मीठ टाकलंय जास्त पण नको तेच म्हणते. आता बरोबर आहे का आता कलर बरोबर मग अशी एकदम आत्ता वाजलेत 8 आणि मिसळची आपली पूर्णपणे तयारी झालेली आहे. मिसळ टेस्ट केली आहे. मिसळ मस्त झाली आहे. थोडीशी गरम करत ठेवली आहे आता. आणि भजनवाले येणार आहेत 9:30 वाजता. आणि पहिलं भजन होईल तुषारकडे, त्याच्यानंतर आपल्याकडे येणार आहेत. तर आता आम्ही ज्या बाकीच्या घरातल्या आरत्या आहेत त्या आता आरत्या आवरून घेणार आहे आणि त्यानंतर भजन चालू होईल. पाव द्या याच्यात हे घाल. पाव बस झाले. हे घाल आई. या घाल आई. घेतो आम्ही. या फक्त घाल बाई बस. अंकिता कशी झाली या तिखट? हा तो जाळ दूर निघालो अंकिताचं सगळं. उत्तम झाल्या काय झणझणीत झाल्या ना? उत्कर्ष तुका रे काय नाही अंकिता जाळ निघलो. आता पाणी एक तांब्यो संपवले आम्ही. नाही अंकिता अजिबात तिखट नाही. होय नाही अजिबात गोड आहे एकदम गोडूच आहे बघ. म्हटलं मी कडे एकदा. उत्तमा किती खाल्लं? 6 पाव तुझं रे 9. Parayla.
काय कॉम्पिटिशन बघ आहे कोमल. वा 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 मस्त मस्त मस्त. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. असं काय हो नाचा लग्नातलो डान्स. सूप फेकून मारता सगळ्यांना. तर परत एकदा आपण आलोय ओझर धबधब्याला. तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवतो व्ह्यू. मस्त आहे धबधबा. लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो उन्हाळ्यात तेव्हा पाणी कमी होतं. आता पाण्याचं परिसर एवढं जास्त आहे आणि मस्त आहे. एक नंबर पाणी. बघूया त्याच्यामध्ये जाता येतं का. आणि आजचा आपला शेवटचा दिवस आहे आणि बघूया आज निघतोय दुपारी. तो विसर्जनचा व्हिडिओ नसणार आहे यंदा आपल्याकडे. आणि बघूया दुपारी जेवून रिटर्न कोल्हापूर. तो धबधबा एन्जॉय करा.